तुम्ही रात्रीचा दिवस करून मेहनत करताय, पण तरीही बँक बॅलन्स वाढत नाही. अडचण तुमच्या कष्टात नाही, तुमच्या घरातील या एका चुकीच्या दिशेत लपलेली असू शकते. बेटा अमितला महिन्याला पगार चांगला होता, पण महिन्याच्या अखेरीस खिशात काहीच उरायचं नाही. कधी गाडी बिघडायची, कधी आजारपण, तर कधी विनाकारण खर्च. त्याने एका वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने घराची पाहणी केली, तेव्हा लक्षात आलं त्याने घरातील सर्वात महत्त्वाची असलेली उत्तर दिशा कचरा आणि जड सामानाने ब्लॉक करून ठेवली होती. मित्राच्या सल्ल्याने अमितने फक्त 2 सोपे बदल केले. उत्तर दिशा स्वच्छ केली आणि तिजोरी नैऋत्य कोपऱ्यात उत्तर दिशेकडे उघडेल अशी ठेवली. अमितचे फालतू खर्च थांबले आणि रखडलेल्या इन्क्रिमेंटचा मार्ग मोकळा झाला. ज्योतिषप्रेमींनो, प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यासोबतही असं घडतं का हो, की महिना अखेरीस पगार कुठे गायब होतो तेच समजत नाही? जर तुमच्यासोबत असं होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो, यस नक्की लिहा. बघूया आपल्यापैकी किती जणांची हीच समस्या आहे. चला तर मग आता उपायाकडे वळूया. अमितसारखाच बदल तुमच्याही आयुष्यात घडू शकतो. आज आपण असेच सोपे आणि व्यावहारिक उपाय पाहणार आहोत, ज्यासाठी कोणतीही तोडफोड करण्याची गरज नाही. मुख्य प्रवेशद्वार धनाचा महामार्ग. तुमचं मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावा. संध्याकाळच्या वेळी तिथे अंधार न ठेवता एक दिवा नक्की लावा. उंबरठा घरात लाकडी किंवा संगमरवरी उंबरठा असणं बाहेरची नकारात्मक ऊर्जा रोखतं आणि घरातील लक्ष्मी स्थिर ठेवते. दारावर शेंदुराने स्वस्तिक चिन्ह काढा किंवा आंब्याच्या पानांचं तोरण लावा. मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना किरकिर आवाज येऊ नये. हा आवाज आर्थिक प्रगतीत अडथळे आणतो. जर आवाज येत असेल तर त्याला लगेच तेल लावा. अच्छा, आता मला कमेंट करून सांगा, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडताना आवाज येतो का, की तो अगदी शांतपणे उघडतो? आत्ताच चेक करा आणि कमेंट करा. तिसरा उपाय, घराची उत्तर आणि ईशान्य दिशा थेट कुबेर देवाशी आणि पैशांच्या आवक संबंधित आहे. येथे कधीही कचरापेटी, झाडू किंवा जड सामान ठेवू नका. येथे छोटा पाण्याचा कारंजा किंवा मनी प्लांट लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. वाहतं पाणी संपत्तीच्या अखंड प्रवाहाला दर्शवतं. या दिशांच्या भिंतीवर हलका निळा किंवा हिरवा रंग वापरल्याने आर्थिक संधी वाढतात. वाहते पाणी संपत्तीच्या अखंड प्रवाहाला दर्शवतं. बरं, तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तुम्ही सध्या काय ठेवलंय? कचरापेटी, झाडू की एखादं झाड? खरं खरं सांगा हा, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तिजोरी आणि पैशांचं स्थान. नैऋत्य कोन, घराची दक्षिण पश्चिम दिशा ही स्थैर्याची दिशा आहे, अर्थात साऊथ वेस्ट. त्यामुळे तुमची मुख्य तिजोरी किंवा कपाट नेहमी नैऋत्य कोनात साऊथ वेस्टला असावे. तिजोरी अशा प्रकारे ठेवा की ती उघडताना तिचं तोंड उत्तर दिशेकडे उघडेल. तिजोरी कधीही दक्षिण दिशेला उघडणार नाही याची काळजी घ्या. तिजोरीच्या आत एक छोटा आरसा अशा प्रकारे लावा की तिजोरी उघडल्यानंतर त्यात ठेवलेले पैसे आरशात दिसतील. त्यामुळे संपत्ती दुप्पट होते अशी मान्यता आहे. घरात गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करा. पाणी टपकणं म्हणजे पैसा वाहून जाणं. घरातील बंद घड्याळे किंवा तुटलेल्या काचा बाहेर काढा. कष्टाला जेव्हा वास्तूच्या सकारात्मकतेची साथ मिळते तेव्हा प्रगती नक्कीच होते. घरात गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करा. आज सांगितलेल्या उपायांपैकी कोणता उपाय तुम्ही आजच करायला घेणार आहात ते कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते.
प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.